हरी जय राम राम कृष्ण हरी हरी जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखा बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा सर्व
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी गोविंद गोविंद मना लागलिया छंद मना लागलिया छंद मना लागलिया छंद गोविंद गोविंद मना लागलिया छंद मना लागलिया छंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया भेद नाही देवातया भेद नाही देवातया भेद नाही देवातया मग गोविंद ते काया भेद नाही देवातया भेद नाही देवातया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पादरती लोचन प्रेमे पादरती लोचन प्रेमे पादरती लोचन आनंदले मन प्रेमे पादरती लोचन प्रेमे पादरती लोचन प्रेमे पादरती लोचन मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया भेद नाही देवातया भेद नाही देवातया भेद नाही देवातया मग गोविंद ते काया भेद नाही देवातया भेद नाही देवातया भेद नाही देवातया तुका म्हणे आळी जीवी पुरेची वेगळी जीवी नूरेची वेगळी जीवी नूरेची वेगळी तुका म्हणे आळी जीवे नूरेची वेगळी जीवे नूरेची वेगळी जीवे नूरेची वेगळी मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया भेद नाही देवातया भेद नाही देवातया भेद नाही देवातया मग गोविंद ते काया भेद नाही देवातया भेद नाही देवातया भेद नाही देवातया कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार
रघुमाय जय 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 विठोबाय रघुमाय गोविंद 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 मन लागलिया चंद मन लागलिया चंद मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मन लागलिया चंद मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया विठ्ठल 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 बोला मुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरु माऊली
माऊली की जय, सद्गुरु माऊली श्रीमंत श्री शांताराम भाऊ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. तुका म्हणे आळी, तुका म्हणे आळी, जीवी नुरेची पुरवी, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. विठ्ठल 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 विठ्ठल. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शांतं दान्तं मूर्तिमत्प्रेमरूपं, सर्वाराध्यं सर्वलोकैकवन्द्यं, ब्रह्मानन्दं पाण्डुरङ्गस्वरूपं, शान्ताराम सद्गुरु त्वानथोस्मि. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांचिया, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लादलो निज चरणा, तुमच्या लादलो निज चरणा, तुमच्या लादलो निज चरणा. सेवे लागी सेवक चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी नका करू अवैर, यावरी नका करू अवैर, यावरी नका करू अवैर. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या या कीर्तन रूपी चिंतन सेवेकरिता निवडलेला अभंग हा जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग. ह्या अभंगाची खासियत म्हणजे हा अभंग धरणेकर या प्रकरणावर आधारित असून या अभंगामध्ये श्री तुकोबाराय यांनी परमार्थामध्ये नामस्मरणाचं महत्त्व जे आहे, जो महिमा आहे, त्याचं वर्णन अतिशय सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे. अभंग जरी दिसायला वरून खूप छोटासा, खूप लहान, खूप सोपा, खूप सरळ शब्दातला असला तरी त्यामागील अर्थ तेवढाच खोल आहे आणि त्याच अर्थाचं आज आपण कुठेतरी चिंतन करायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, गोविंद गोविंद मना लागली या छंद. संत तुकाराम महाराज म्हणतात की गोविंद गोविंद ह्या नामाचा माझ्या मनाला छंद लागला आणि तुम्ही देखील सर्वांनी या नामाचा छंद आपल्या मनाला लावा. आता संतांनी आपल्याला काहीतरी सांगितलं किंवा कोणीही आपल्याला काहीतरी सांगितलं ती गोष्ट आपण पटकन करत नाही. मनुष्य पहिले काय विचार करतो की मला कोणीतरी काहीतरी करायला सांगते तर त्याच्या मागे
माझा फायदा काय? बरोबर ना? एखाद्या लहान मुलाला देखील आपल्याला काही सांगायचं असेल, काही करून घ्यायचं असेल तर पहिले त्याला चॉकलेटची आमिष दाखवावीच लागते की नाही? तसं जेव्हा संत तुकाराम महाराजांनी सर्व लोकांना सांगितलं की गोविंद गोविंद ह्या नामाचा मी छंद लावला आणि तोच छंद तुम्ही देखील तुमच्या मनाला लावा, तेव्हा सर्व लोकांनी त्यांना विचारले की महाराज तुम्ही म्हणताय ते खरं आहे आणि आम्हालाही इच्छा आहे की गोविंद गोविंद नामाचा छंद आम्ही आमच्या मनाला लावून घेऊ, पण त्यातून आमचा फायदा काय? त्यावर संत तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये फार गोड उत्तर दिलं. मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. यावर सर्व लोकांनी त्यांना विचारले की महाराज तुमचं म्हणणं तर बरोबर आहे, पण गोविंद ते काया भेद नाही देवातया ह्याचा अर्थ काय? हे काय आम्हाला पटलेलं नाही. तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात की गोविंद ते काया म्हणजे तुमचं क्या काया बदलणार नाही, तुमचा आकार, तुमचा दिसण्याचं स्वरूप, तुमचं रूप बदलणार नाही, पण तुमचं विचार करण्याची पद्धत, तुमचे आचरण, तुमचा एखाद्या व्यक्तीबद्दल असलेला भाव, तुमचा देवाबद्दलचा असलेला भाव त्याच्यामध्ये नक्कीच परिवर्तन होईल. म्हणून गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. मग लोक म्हटली ठीक आहे, आम्ही गोविंद गोविंद या नामाचा छंद आपल्या मनाला लावू आणि तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आमच्यात बदल होईलही, परंतु हे सगळं करत असताना जर भाऊरायांसारखी किंवा माऊली मानसारखी किंवा वाडियाबाबांसारखी एखादी दिव्य व्यक्ती जर आपल्या जीवनात आली तर आपण ओळखायची कशी ती? तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की अशी जर कुठली व्यक्ती तुमच्या जीवनात आली, कारण संतांचं कसं असते, संतांनी आपल्या माथ्यावर लिहिलेलं नसते की मी संत आहे. संत जरी आपल्यामध्ये असले तरी ते त्या पदाला प्राप्त झाले आहेत ह्याची जाणीव ते इतरांना करून देत नाही. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की जर असे संत तुमच्या आजूबाजूला आले, तुमच्या भेटीला आले तर तुमच्या मनात आनंद निर्माण होईल, तुमच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहतील. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. आणि मग शेवटी तुकाराम महाराजांना परत एकदा विचारण्यात आलं की बाबा हे सगळं ठीक आहे, परंतु अजूनही आम्हाला पटत नाही की आम्ही आणि आमचा देव ह्यामध्ये फरक राहणार नाही असं तुम्ही म्हणतात. तेव्हा शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी एक सुंदर दृष्टांत दिला आणि लोकांना समजावून सांगितले. तुका म्हणे आळी जीवी नुरेची वेगळी. आता ह्याचा अर्थ काय? आत्ताच्या घडीला आपल्याकडे सगळं सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम आहे, सगळे मोठमोठे टॉवर उभे राहिलेले आहेत शहरी भागात आणि इवन गावामध्ये पण आता हीच स्थिती बदलत चाललेली आहे. पण पूर्वीच्या काळी मातीची लाकडाची घरं असायची. तेव्हा एक गांधीन माशी जी असते ती एखाद्या घरामध्ये, एखाद्या कोपऱ्यामध्ये तिचं मातीचं घर बनवायची आणि त्याच्यामध्ये एक अळी आणून सोडायची आणि येता जाता त्या अळीला दंश करत राहायची. त्याचा असर असा झाला की भीतीपोटी का होईना त्या अळीच्या मनात त्या गांधीन माशीबद्दल चिंतन सुरू झालं. आलीबाई गांधीन, आलीबाई कुंभारीण. आणि ते सुरू असताना त्याचा परिणाम स्वरूप असा व्हायचा की त्या अळीलाच पंख फुटायचे आणि ती गांधीन माशी बनून निघून जायची. त्याच आशयाने तुकाराम महाराज असं सांगतात की गोविंद गोविंद या नामाचा जर तुम्ही छंद लावला तर तुमच्यातही आणि त्या देवातही काही बदल राहणार नाही, तुमचं मन हे देवाशी एक रूप होईल. हा माझ्या मतीला कळलेला या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल 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 आज ज्या निमित्ताने आपण इथे कीर्तनरूपी सेवेसाठी जमलो आहोत त्या प्रसंगाबद्दल थोडा एक अल्प असा परिहार तुमच्यासमोर सादर करू इच्छितो की गुरुवर्य केशवदत्त महाराज सोनगिरकर ह्यांच्या आज्ञेने आणि भावऱ्यांनी मोठ्या तळमळीने सुरू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तुकाराम बीज आणि नाथषष्टीच्या निमित्ताने दरवर्षी साजरा होणारा आपल्या देवळातला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ह्या सप्ताहाचं यावर्षीचं 109 वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि अखंड ही सप्ताह चालू झालेला आहे. ज्या पद्धतीने भाऊरायांनी नामस्मरण रूपी बीज, भजन रूपी बीज आपल्या देवळामध्ये, आपल्या या वास्तूमध्ये रोपण केलं, आज
त्याच बीजाचा कुठेतरी वटवृक्षात झालेलं रूपांतर आपल्या सर्वांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. आणि ही एवढी पावन भूमी आहे की भाऊरायांच्या वेळेमध्ये तात्यासाहेब सोनी, राहीरकर महाराज, तांबणे वकील, इंदुताई टिपणीस, ज्ञानेश्वर महाराज केळणी, भावे काका असे दिग्गज संत मंडळींची कीर्तनं या भूमीत होऊन ही भूमी अक्षरशः पावन झालेली आहे. आणि त्या भूमीमध्ये कुठेतरी पूर्वजन्माचीच माझी पुण्याई समजायला लागेल की मलाही या भूमीमध्ये आज कीर्तन करण्याची ही संधी मिळाली. त्याबद्दल म्हणजे हा माझ्या जीवनातील परम भाग्याचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भाऊरायांचा चमत्कार किंवा भाऊरायांची लीला कशी असते हे सांगतो तुम्हाला. गेल्या वर्षी याच दिवशी अष्टमीच्या दिवशी आपल्या उत्सवामध्ये रोजच अभिषेक करण्याची प्रथा आहे. तर त्या निमित्ताने अष्टमीच्या दिवशीचा अभिषेक करण्याचा योग माझा आणि माझ्या पत्नीला प्राप्त झाला होता. आणि त्याच वेळेला हरिभक्त परायण श्री जगन्नाथ महाराज पाटील यांची कन्या प्रचिती हिचं कीर्तन चालू होतं. आणि ते कीर्तन मी श्रवण करत होतो अभिषेक करत असताना. आणि काय त्या भाऊंच्या मनात आलं असेल की तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, की त्या दिवशी मी कीर्तन श्रवण करत होतो आणि पुढच्याच वर्षी लगेच त्याच कीर्तनाची सेवा मला मिळाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, तर संतांचं हे असं असते, कधी कोणावर काय कृपा करतील, कोणाला कुठून उचलतील आणि कुठे नेऊन बसवतील ह्याचा आपण काहीच सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की काल्याच्या कीर्तनाच्या आधीचं कीर्तन ही परंपरा देखील भाऊराया यांनीच चालू केली. आणि ती म्हणजे आपले मनोरचे, आपले सर्वांचेच परमस्नेही सीनू मामा यांच्या रूपामध्ये. आणि त्या कीर्तनाचे सुरुवात जी आहे ती गेल्या वर्षी प्रचितीच्या रूपात झाली. आणि यावर्षी माझ्याकडून ही सेवा करून घ्यायची इच्छा ही भाऊरायांच्याच मनातली इच्छा असेल असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, तर म्हणून आज इथे जमलेला माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, त्याचबरोबरीने गायक वादक मंडळी आणि तुमच्या सर्वांच्या रूपात जो जाणकार श्रोतावर्ग मला लाभला आहे त्या सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुझा, बाबाजी सद्गुरु दास तुझा, बाबाजी सद्गुरु दास तुझा. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुझा, बाबाजी सद्गुरु दास तुझा, बाबाजी सद्गुरु दास तुझा, दास तुझा, दास तुझा. गोविंद गोविंद मना लागली छंद, गोविंद ते काया देद नाही देवातया. तर अभंगाचा सरळ शब्दामध्ये अर्थ आपण पाहिला आणि त्याच अभंगाची प्रस्तावना आता तुमच्यासमोर सादर करतो. की तुकाराम महाराज हे नित्य नेमाने भजन करायला बसायचे रोज. आपल्यासारखं नाही की ही एकादशी की ती एकादशी, हा सप्ताह की तो सप्ताह, मध्ये काहीच नाही. तर
तुकाराम महाराज असे एक दिवस भजन करायला बसले आणि त्यांच्या स्वप्नामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा आणि नामदेवराय आले आणि त्यांनी तुकाराम महाराजांना असं सांगितलं की तुकाराम महाराज, ही आतापासून इथून पुढे तुम्ही भजन करायचं नाही. तुकाराम महाराजांनी हे ऐकता क्षणी विचारले, अरे देवा, हे काय सांगता तुम्ही की मी भजन करू नको, मग मी करू तरी काय? तेव्हा देवाने त्यांना असं सांगितलं की तुम्ही आता इथून पुढे कवित्व करा, अभंग लिहायला सुरुवात करा. ह्याच्या पूर्व जी गोष्ट आहे ह्याच्याबद्दल आपल्या सर्वांना ज्ञान आहे, त्याबद्दल मी जास्त विस्तार करत नाही. पण जेव्हा तुकाराम महाराज नामदेव महाराजांच्या रूपामध्ये ह्या पृथ्वी तलावर आले होते तेव्हा त्यांनी एक संकल्प केला होता की शतकोटी अभंगाची रचना करीन. आणि त्यावेळेला त्यांना 92 वर्षाचा कालखंड लाभला होता आणि ते शतकोटी अभंगाची रचना करण्यामध्ये कुठेतरी त्यांचे थोडेफार अभंग राहून गेले. आणि म्हणून देवाने त्यांना सांगितलं की पुढच्या जन्मी तू तुकाराम महाराजांचा जन्म घेऊन अवतरशील आणि हे उर्वरित कार्य आहे ते पूर्ण करशील. तुकाराम महाराज म्हणाले की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना देवा, तर मी पुढच्या जन्मी पुन्हा या पृथ्वीवर जन्म घेईन आणि तुमचं राहिलेलं जे काय कार्य आहे, जे शतकोटी अभंगाची रचना करायची आहे ते सर्व मी करीन, पण माझ्याही काही अटी आहेत. मग देवा म्हणाला, सांग बाबा तुझ्या अटी काय काय आहेत ते. मग तुकाराम महाराज असं म्हणाले की माझी सर्वप्रथम अट अशी आहे की गेल्या जन्मात मला खेळायला बागडायला मिळाला नाही, तर या जन्मात मला खेळता बागडता आलं पाहिजे. देवा म्हणाले ठीक आहे, कबूल, पुढे बोल. मग तुकाराम महाराज म्हणाले की देवा, हे तर ठीक आहे, पण गेल्या जन्मात मला संसारही करता आला नाही, तर मला थोडा संसारही करायला मिळाला पाहिजे. देव म्हणाला ठीक आहे, अजून. मग तुकाराम महाराज म्हणाले की खेळता बागडताना संसार करताना मी मग्न असीन, तेव्हा तुम्हीच माझ्या स्वप्नात येऊन किंवा कुठल्या तरी रूपाने मला दृष्टांत द्यायचा आणि मला या कर्तव्याची जाणीव करून द्यायला पाहिजे, तरच मी हे तुमचं उरलेलं जे काम आहे ते करीन. देव म्हणाला ठीक आहे, हेही मान्य आहे, आता तरी जा, आता तरी जन्म घे. तर म्हणाला सगळं ठीक आहे, पण अजून एक अट आहे. देव म्हणाला काय अट आहे? मग तुकाराम महाराज म्हणाले की चला सगळं ठीक आहे, मी जन्म घेतो, तुमचं उरलेलं कार्यही संपवतो, पण हे सगळं केल्यानंतर तुम्ही जर बोलाल की बाबा तुझी गाडी करून ये, तुझी एस टी करून ये, तर असं चालणार नाही बाबा. माझं सगळं कार्य संपन्न झाल्यानंतर तुला स्वतःला इथे येऊन मला घेऊन जावं लागेल, तरच मी पुन्हा या भूतलावर जाईन. म्हणून देव म्हणाले ठीक आहे बाबा, तुझ्या सगळ्या अटी मान्य करतो, पण तू तुकाराम महाराजांच्या रूपात जन्म घे आणि माझं उरलेलं जे काम आहे ते पूर्ण कर. आणि अशा रूपाने तुकाराम महाराजांनी मग अभंगाचं निर्माण करायला, रचना करायला सुरुवात केली. आणि म्हणून जे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे 4 वेद आहेत ते संस्कृतमध्ये लिखाण केलेले जे वेद आहेत त्याचं कुठेतरी एक सोप्या शब्दामध्ये सर्वसामान्य लोकांना कळेल ह्यासाठी तुकाराम महाराजांनी मराठीमध्ये अभंग लिहून त्या वेदातलं ज्ञान जे साध्या सुध्या लोकांपर्यंत पोचू शकत नव्हतं त्याच्यासाठी ते अभंगांची रचना करायला सुरुवात केली. त्याला आपण पंचम वेद असं म्हणतो. आणि ते करत असताना त्याची बातमी देशपांडे नामक एका व्यक्तीला गेली. बीड जिल्ह्यातले ते व्यक्ती होती. आता ते ब्राह्मण आणि कोण हा तुकाराम महाराज, का हा असं सगळं करतोय, जर हे जे यथार्थ ज्ञान आहे 4ही वेदातलं जर ह्यांनी इतक्या सोप्या शब्दात जर सर्वांना सांगितलं तर मग आम्हाला कोण विचारणार. आणि शेवटी काही झालं तरी माणूस आपल्या अस्तित्वाला जपण्याच्यासाठी प्रयत्न नेहमीच करत असतो. त्याला नेहमी काळजी, नेहमी चिंता लागून राहिलेली असते की आपलं काय होणार. तर म्हणून त्याच्या मनातही अशी शंका आली की जर तुकाराम महाराजांनी जर हे सगळं कार्य केलं आणि सर्वसामान्यांपर्यंत जर यथार्थ ज्ञानाला पोचवलं तर मग आपल्याकडे कोण येणार. म्हणून ही तक्रार घेऊन किंवा मनात हा संशय घेऊन त्याने लगेच आळंदीकडे प्रस्थान केलं. आळंदीकडे पोचला, तिथले जे प्रमुख होते त्यांच्याशी भेटला, शास्त्री म्हणून होते त्यांच्याशी भेटला आणि शास्त्रींकडे येऊन त्यांनी आपलं गाराणं गायलं की बाबा असं असं आहे, काय करायचं बोला. शास्त्री बुवांनी त्यांना एकच उपदेश केला की बाबा तुम्हाला विरोध करायचा आहे ना, तुम्ही खुशाल विरोध करा, पण विरोध करण्यासाठी ज्या गोष्टीचा विरोध तुम्हाला करायचा आहे त्याबद्दलचं ज्ञान तुमच्याकडे पाहिजे, नाहीतर तुम्ही विरोधच कसा करणार. आणि ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींचा
कडे जाऊन त्यांची भेट घ्यावी लागेल. क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीने ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आपलं प्रस्थान केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे जाऊन तब्बल 1-2 दिवस नाही तर तब्बल 8 दिवस तो तिथे जाऊन बसला. धरणे घेतले, म्हणून ह्याला धरणेकरी हा प्रसंग म्हणतात. आता जितके पण इथे दुकानदार लोक आहेत त्यांना एखादा व्यक्ती त्यांच्या दुकानात गिराईक म्हणून आला की लगेच अंदाज येतो की बाबा हा फक्त भाव काढायला आला आहे का, की हा नक्की काही विकत घेईल की नाही, का हा नुसताच टाईमपास करायला इकडे आलेला आहे का. तर तसं ज्ञानेश्वर महाराजांनाही त्याच्याकडे बघितल्या लगेच कळलं की हे गिराईक कशासाठी आलेलं आहे. 8 दिवस झाले. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला. म्हणले, ए उठ, काय झालं, इथे काय येऊन बसलाय. तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगितलं की मला यथार्थ ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मी आलेलो आहे आणि ते ज्ञान तुम्ही मला द्यावं अशी माझी इच्छा आहे. त्यावर ज्ञानेश्वर महाराज असे म्हणाले की ज्या ज्ञानासाठी तुम्ही इथपर्यंत आलेला आहात ते ज्ञान तुम्हाला देहूच्या तुकाराम महाराजांकडेच मिळेल. त्यामुळे माझ्याकडे तुमचं काही काम होणार नाही. हे ऐकताच क्षणाचाही विलंब न करता तो डिरेक्टली देहूला त्यांनी प्रस्थान केलं. देहूला गेला. आता तुकाराम महाराजांच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघितलं की नित्य भजन चालू असायचं. पहाटेची वेळ होती. तुकाराम महाराज आपल्या भजनामध्ये रमले होते. हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी विठ्ठल 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 विठ्ठल. असा पहाटेचा सुंदर तो वेळ होता. तुकाराम महाराज सुंदर असं भजन करत होते आणि तिथून कोणीतरी आळंदीवरनं कोणीतरी आपल्याकडे येतोय ह्याची चाहूल तुकाराम महाराजांना लागली. चाहूल लागता क्षणी तुकाराम महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले, प्रेम अश्रू आले, आनंद झाला मनाला की कोणीतरी माझ्या माऊलीकडून येतोय, कोणीतरी आळंदीवरनं येतोय, त्याला कदाचित माऊलींचं दर्शन घडलं असेल आणि अशा थोर व्यक्तीचं जर आपण आज दर्शन घेतलं तर आपला दिवसही आज खूप सुंदर होईल. म्हणून क्षणाचाही विलंब न करता ती व्यक्ती तुकाराम महाराजांकडे येत असतानाच तुकाराम महाराज उठले आणि जाऊन साष्टांग दंडवत घातलं आणि त्यांना विचारलं, का हो तुम्ही आळंदीहून आलात ना. मग काय म्हणाली माऊली, माऊलींचं दर्शन झालं का. त्यावर ते गृहस्थ असे म्हणाले की काही दर्शन बिर्शन झालं नाही, उलट त्या माऊलीनेच मला तुमच्याकडे पाठवलं आहे. मग तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे, या बसा, काय काम आहे बोला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला यथार्थ ज्ञानाची गरज आहे, मला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. आता आपल्याला सांगा की एखाद्याला विरोध करायचा आहे तर आपण त्याच्याचकडे जाऊन सल्ला घेऊ आणि मग त्यालाच विरोध करू, असं कधी होते का. पण हे या गृहस्थाच्या लक्षातच आलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला फक्त एवढं सांगितलं की तिकडे जा आणि तो तिथे येऊन पोचला. आणि हा सगळा प्रकार बघून तुकाराम महाराजांच्याही मनामध्ये असा प्रश्न आला की ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्याच्यासाठी काय अवघड आहे. काय ज्ञानेश्वरी उणे ते हे पाठविले धरणे. की ज्या सर्व व्यापी जो आहे ज्याच्याकडे सर्व ज्ञान आहे आणि त्याच्यातलं थोडंफार ज्ञान ह्या व्यक्तीला देण्यास काहीच हरकत नसतानाही त्यांनी आपल्याकडे काय ह्याला पाठवलं. पण तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे, गुरूंनी सांगितलं आहे ना, आपल्यापेक्षा वरिष्ठांनी सांगितलं आहे तर आपण त्यांच्या आज्ञेचं पालन करूया. आणि मग तुकाराम महाराजांनी त्या गृहस्थांना बसवलं, त्यांचा पाहुणचार केला आणि त्यांना म्हणाले की बसा, मी तुमच्यासाठी काही अभंगांची रचना करून तुम्हाला देतो. आणि अशा प्रकारे 11 अभंग त्यांनी लिहून दिले. ते अभंग संस्कृतमध्ये होते का, नाही, तर ते अभंगही मराठीमध्ये होते. आणि हा तर वेदातलं पंडित आणि त्यांनी ते अभंग पाहिले. लिहून झाल्यानंतर साहजिकच आहे, त्यांनी ते अभंग पाहिले, वाचले, एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 10-11 वेळा वाचले. आणि त्या वेदातल्या पंडिताला मराठीतलं काहीच कळलं नाही, त्या अभंगाचा काही संदर्भच लागला नाही. शेवटी तो मनुष्य कंटाळला
ते अभंग तिथेच टाकले आणि निघून गेला. त्याचा परिणाम स्वरूप असा झाला की ते अभंग तुकाराम महाराजांनी लिहिले खरे, मग त्या अभंगामुळे कोणाच्या जीवनामध्ये बदल घडला, कोणाला त्याचा लाभ झाला, तर त्याच गावामध्ये महादजी म्हणून एक ब्राह्मण राहायचे आणि त्यांची तुकाराम महाराजांवर अपार श्रद्धा, अपार भक्ती होती. आणि जसं आपण सकाळी उठल्यानंतर प्रातर्विधी आटपल्यानंतर जेव्हा आपण आपल्या कामाकडे जायला निघतो, तेव्हा आपण जाताना या देवळामध्ये नक्कीच येतो एकदा. भले सगळेच येत नसतील तरी येतो असं आपण म्हणून चालूया की आपण येतो, भाऊरायांचं दर्शन घेतो, समाधीवर डोकं टेकतो आणि मगच आपण आपल्या आपल्या कामापुरता निघतो. तर ह्या महादजींचे पण असंच होतं. सकाळी उठले, नित्यनेमित भजन झालं, सगळं आवरलं की निघाले की ते पहिलं तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊनच मग पुढे जायचे. तर नेहमीच्या प्रमाणेच ती व्यक्ती तर निघून गेली, पण महादजींचं त्या ठिकाणी आगमन झालं. त्यांनी नेहमीप्रमाणे तुकाराम महाराजांच्या पाया पडल्या आणि पाया पडत असताना तुकाराम महाराजांनी तो कागद, ज्यावर ते 11 अभंग लिहिले होते, तो कागद त्याच्या हातामध्ये दिला आणि त्याचबरोबर एक श्रीफळ त्यांना दिलं. आता तो महादजी म्हणाला की महाराज, काय चेष्टा करता तुम्ही सकाळी सकाळी माझी? मला या अभंगातला अ देखील कळत नाही आणि तुम्ही माझ्या हातात 11 अभंग दिले, मला काय कळणार याचं, मी काय करू या अभंगांचं? तुकाराम महाराज म्हणाले, अहो महाराजजी, तुमची माझ्यावर श्रद्धा आहे ना, तुम्ही मला मानता ना, मग काही काळजी करू नका, फक्त एकदा हे अभंग वाचा आणि बघा तुमच्या जीवनात काय बदल होतो ते. ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी ते अभंग वाचले आणि तब्बल 2-3 वेळा नाही तर फक्त एकदाच त्या अभंगावरनं नुसती नजर फिरवली आणि 4ही वेदातलं असलेल्या ज्ञानापेक्षाही जास्त ज्ञान त्यांना मिळालं आणि ते त्या वेदांचे पंडित जे होते त्यांच्यापेक्षाही जास्त ज्ञान त्यांना मिळालं. कधी तर फक्त एकदा अभंग वाचल्यानंतर. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, त्यांच्या मनाला फार आनंद झाला. म्हणाले, काय चमत्कार आहे महाराज, एकदा अभंग वाचले आणि इतकं ज्ञान. तुकाराम म्हणाले, ठीक आहे, हे श्रीफळ घे आणि तुम्ही तुमच्या पुढील वाटचालीसाठी प्रारंभ करा. श्रीफळ घेतला. मनातमध्ये फार आनंद होता की आज तुकाराम महाराजांनी इतकं ज्ञान दिलं. घरी गेला, श्रीफळ फोडलं, प्रसाद करून खाऊया म्हणून. तर त्या श्रीफळामध्ये खोबरं नाही निघालं तर हिरे निघाले. आता हे कसं काय झालं? ह्याच्या मागची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज वारीसाठी निघायचे तर त्यांच्या बरोबरीने बरेचसे लोक चालायचे. सगळेच काय माळकरी, सगळेच वारकरी नसतात. त्याच्यामध्ये हौशे, नवशे, गौशे सगळ्यांचा तो संग्रह असतो. तर अशाच एखाद्या व्यक्तीने ज्यांनी नवस केला होता की बाबा दुकान चांगलं चालू दे, 10 वाऱ्या करीन, वंशाला दिवा मिळू दे, 11 वाऱ्या करीन. तर अशा पुण्यातल्या एका श्रीमंत व्यक्तीने तो नवस केला आणि त्याच्या नवसाला देव पावलाही. तेव्हा त्यांनी एका भगव्या कपड्यामध्ये ते सगळे हिरे जमा केले, ठेवले आणि तो निघाला पंढरपूरच्या दिशेने, आळंदीच्या दिशेने निघाला. निघता निघता त्याच्या वाटेतच त्याला दृष्टांत घडला. ज्ञानेश्वर माऊली त्याच्या समोर आली आणि त्याला सांगितलं की हे जे हिरे आहेत ना, हे तू माझ्याकडे नको आणूस. ह्या हिऱ्यांचं एकच काम कर, देहूला जा आणि तुकाराम महाराजांना हे हिरे नेऊन दे. त्या व्यक्तीने काही न विचारता ते हिऱ्याचं जे गाठोडं बांधलेलं ते उघडलं आणि एका नारळामध्ये ते सगळे हिरे त्या टाकले आणि ते श्रीफळ घेऊन तो तुकाराम महाराजांच्याकडे पोचला. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आणि ते श्रीफळ तुकाराम महाराजांना दिलं आणि तेच श्रीफळ तुकाराम महाराजांनी या महादजींना दिला. घरी गेला, बघितलं तर हिरे निघाले, खोबरं निघालं नाही तर हिरे निघाले. अजून आनंद झाला, पुन्हा उड्या मारू लागला, नाचू लागला आणि तसाच थेट त्यांनी पुन्हा तुकाराम महाराजांची भेट घेतली. म्हणाले, महाराज काय तुमची उच्च अवस्था आहे, एका कागदावर साधे अभंग लिहिले ते मी वाचले तर मी वेदांत पंडित झालो. नारळ दिला खायला, तो नारळ फोडला तर एका क्षणात करोडो रुपयाची संपत्ती मिळेल इतके हिरे मिळाले. तर ही जी तुमची उच्च अवस्था आहे ना, ती कशामुळे झाली? ह्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. गोविंद 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 गोविंद
छंद मना लाग या छंद मग गोविंद ते माया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. म्हणजे गोविंद गोविंद या नामाचा जर आपल्याला छंद लागला तर अशा उच्च अवस्थेला आपणही प्राप्त होऊ शकतो, असं आपण तुकाराम महाराजांच्या बाबतीत बघितलं. तसंच नाथ महाराजांच्या बाबतीतही असंच सांगण्यात येते की जी 108 संतांची जी नामावली आहे त्या 108 संतांमधल्या एका संताबद्दलची गोष्ट तुम्हाला सांगतो की एक मुस्लिम तरुण आणि एक हिंदू स्त्री ह्या दोघांच्या संयोगाने एक पुत्र एका महिलेला गर्भधारण झालं आणि त्या महिलेचं लग्न झालं नव्हतं. आता गावात ही बातमी पसरली तर पूर्वीच्या काळी काय कोर्ट कचेरी किंवा असं पोलीस स्टेशन वगैरे काही नव्हतं. तेव्हा आपलं नॉर्मल अशी सरपंचांची बैठक, तर अशी एक बैठक आयोजित करण्यात आली आणि त्या महिलेला बोलवलं आणि त्या बैठकीमध्ये नाथ महाराजसुद्धा उभे होते. तर जेव्हा त्या स्त्रीला विचारण्यात आलं की बाबा रे तुझं तर लग्न झालं नाही आणि तुझ्या पोटात असलेला गर्भाचा बाप कोण, तर तेव्हा त्या स्त्रीनी आणि त्या पुरुषाने आधीच ठरवून असं सांगितलं होतं की जर आपल्याला हा प्रश्न विचारला तर तू फक्त नाथ महाराजांकडे बोट दाखव, बाकी काहीही करू नको, पुढचं जे व्हायचं ते होईल, जे काय असेल ते आपण बघून घेऊ. ठरल्याप्रमाणे तिला तो प्रश्न विचारला आणि तिने देखील ठरल्याप्रमाणे ते उत्तर दिलं. 2-3 वेळा तिला विचारलं की बाबा सांग तुझा या गर्भाचा बाप कोण. शेवटी तिने हो नाही करता करता ठरल्याप्रमाणे नाथ महाराजांकडे बोट दाखवलं. ज्या क्षणी तिने बोट दाखवलं ना तेव्हा अशीच सगळी मंडळी जमली होती आणि नाथ महाराजांकडे एका वेगळ्याच दृष्टीने ते पाहू लागली की बाबा तुम्ही तर स्वतःला महाराज म्हणून घेतात, तुम्ही तर इतके ज्ञानी आहात, मग तुमचे खायचे दात वेगळे, दाखवण्याचे दात वेगळे, हे काय कृत्य घडलं तुमच्या हातून. नको त्या गोष्टी बोलायला लागले. पण नाथ महाराज काही फरक नाही पडत, ते एकदम शांत उभे होते. मग त्या पंचांनी नाथ महाराजांना विचारलं, हो नाथ हे काय ऐकतो आम्ही, हे खरं आहे का. नाथ महाराज एकदम सुंदर उत्तर त्यांना दिलं की बाबा ती महिला म्हणते ना तो गर्भ माझा आहे, मीही म्हणतो तो गर्भ माझा आहे, पण त्या गर्भाला तरी एकदा विचारा की तो गर्भ नेमका कोणाचा आहे ते. तर आता ते 7 महिन्यांचं बाळ पोटात कसं उत्तर देणार. तरीही जेव्हा नाथ महाराजांनी हाक मारली की अरे सांग तुझा बाप कोण, तेव्हा त्या गर्भातून आवाज आला आणि त्याच संताचं नाव म्हणजे कबीर महाराज. तर कबीर महाराजांचा जन्म असा झाला. मग जर नाथांकडे इतकी शक्ती कशी आली की एका हाकेमध्ये ज्याला हाक मारली त्याचं नाव 108 संतांच्या नामावलीमध्ये सामील झालं. तर ही नाथ महाराजांचीच पुण्याई आणि त्यांचीच भक्तीची शक्ती होती. आणि जेव्हा त्यांना विचारलं की नाथ महाराज तुमची अशी उच्च अवस्था कशी झाली, तेव्हा नाथ महाराजांनी देखील हेच उत्तर दिलं, माझ्या मना लागो छंद माझ्या मना लागो छंद माझ्या मनाला छंद माझ्या मनाला छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला लागो छंद माझ्या मनाला लागो छंद नित्य गोविंद 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 माझ्या मनाला लागो छंद माझ्या मनाला लागो छंद.
तर नाथ महाराजांनी ज्याला हाक मारली त्याचं नाव 108 संतांमध्ये आलं. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातही अशी एक गोष्ट घडली. एक सतपाल नावाचा राजा होता. त्याला 7 कन्या रत्न प्राप्त झाले आणि तो अतिशय वैतागला होता की माझ्याच नशिबात का नुसत्या मुलीच जन्माला येतात. आणि त्यांनी अशी घोषणा केली की जर या वेळेला देखील जर मुलगी झाली तर मी माझ्या राणीचा शिरच्छेद करून टाकेन. हे ऐकून राणी त्यांच्या दासी फार घाबरले आणि ती वेळ आली ज्या दिवशी राणीने एका बाळाला जन्म दिला आणि ती देखील मुलगीच झाली. आता राणी आणि त्यांच्या दासी फार भयभीत झाल्या होत्या की करायचं काय, महाराजांना तोंड दाखवायचं कसं. तेव्हा त्यातल्या त्या एका दासीने राणीला असा उपदेश केला की बघ माझ्याकडे एक युक्ती आहे, जर आपण ती युक्ती जर खेळलो तर पुढील 25 वर्ष तर आपल्याला काहीच करायची जरूर नाही. तुम्ही जर साथ दिली तर अगदी सहज शक्य होईल. ती म्हणाले काय. तर ती दासी अशी म्हणाली की आपण राजांना जाऊन सांगायचं की मुलगाच झाला म्हणून. ह्या बाळाला मुलगाच झाला, जरी मुलगी असली तरी मुलगा झाला असंच डिक्लेअर करून टाकायचं. आणि ह्याचं जे पालनपोषण आहे ते एका मुलाप्रमाणेच करायचं. त्याला कपडे पण युवराजाचेच घालायचे. पण म्हटले महाराजांना लक्षात आलं तर ते बोलले त्याची काळजी तुम्ही करूच नका. एक 20 ते 25 वर्ष तर त्यांना काहीच लक्षात येणार नाही अशी युक्ती माझ्याकडे आहे. तर राणी म्हणाले ठीक आहे, तसंही मरणारच आहे, त्यापेक्षा हे करून तरी पाहू आपण. तर ती दासी गेली महाराजांना जाऊन सांगितलं महाराज अभिनंदन, 7 मुलींनंतर आज पहिल्यांदाच तुम्हाला मुलगा झाला. हे ऐकून महाराज अतिशय आनंदित झाले. गळ्यात असलेली माळ आभूषणे सगळं त्या दासीला दिली आणि म्हणाले की चल मला आता माझ्या मुलाला पाहू दे. ती म्हणाली महाराज मुलगा तर झाला आहे पण एकच प्रॉब्लेम आहे. ते म्हणाले काय की आम्ही जेव्हा त्याची हे बघितली कुंडली तर त्याच्यामध्ये असं आलेलं आहे की तो मूळ नक्षत्राच्या दिवशी जन्माला आलेला आहे. तर मग राजा म्हणाले त्याला काय होते. ते बोलतात नाही, त्याचं असं आहे की जे पण मुलं मूळ नक्षत्रात जन्माला येतात त्याच्या वडिलांनी त्याचं 25 वर्ष तरी का होईना तोंडही पाहायचं नसते, नाहीतर तुमच्याच जीवाला धोका आहे. राजा म्हणाला ठीक आहे, आता मुलगा झालेलाच आहे, माझी जी काळजी होती की माझ्या वंशाचा दिवा कोणीच नव्हता तो तर आता आपल्याला प्राप्त झालेला आहे ना, ठीक आहे आज नाही तर 25 वर्षांनी, पण माझ्या जीवनामध्ये मला माझ्या मुलाला बघायचा जो क्षण आहे ज्या क्षणाची मी एवढ्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण तरी 25 वर्षांनी का होईना तो येणारच आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो ठरल्याप्रमाणे झालं. त्या मुलीला युवराजाचे कपडे घातले, तिला राज्यामध्ये फिरवण्यात आलं, तिचं पालनपोषणही तसंच करण्यात आलं आणि बघता बघता 25 वर्षे झालीसुद्धा. जसं आपल्याकडे वेळ पण कमी आहे म्हणून मी काय बाकी सांगितलं नाही, पण लगेच 25 वर्ष झाली आणि तो क्षण येऊन उभा राहिला की ज्या दिवशी महाराज त्याच्या राजकुमारांना पहिल्यांदा पाहणार. महाराजांच्या मनात असं आलं की नुसतं राजकुमारालाच का पाहायचं, त्याचं लग्न पण करून टाकू त्याच दिवशी, म्हणजे राजकुमार आणि माझी होणारी सून ह्या दोघांचं श्रीमुख मला एका झटक्यातच पाहता येईल. म्हणून लगेच शेजारच्या गावात निरोप धाडला की बाबा असं असं आहे, तुमची राजकुमारी आम्हाला आवडलेली आहे, ती आमच्या राजकुमाराबरोबर तिचं लग्न आपण फिक्स करून टाकूया. सगळं ठरलं, लग्नाचा दिवस ठरला आणि हे सगळं बघून ती जी मुलगी रूपी जो मुलगा होता त्याला फार टेन्शन आलं की बाबा असं सगळं आहे आणि आपलं जर गुपित जर कळलं आपल्या वडिलांना तर मी तर मरीनच पण माझ्या आईला पण मारून टाकतील. आता काय करायचं, फार मोठी समस्या निर्माण झाली. म्हणून त्याने असं ठरवलं की आईला वडिलांना सगळ्यांना जर माझ्यामुळे त्रास होणार असेल तर आपण आपलं तोंड न दाखवताच आपण आपला देहत्याग करून टाकूया. आणि ते देहत्याग करण्यासाठी तो जंगलाच्या दिशेने रवाना झाला. हातामध्ये दोर होता, एक दोर त्यांनी झाडाच्या पलीकडे त्या फांदीवर लटकवला आणि एक दोर गळ्यात टाकला, चप्पल काढले आणि फाशी घेणार एवढ्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली, गोरोबा काका, सोपान काका, मुक्ताई असे त्या जंगलातून चालले होते. पहाटेचा 4:30-5 वाजताचा वेळ होता आणि काकड आरतीचे अभंग ते गात गात चालले होते. अतिशय सुंदर सुमधुर वाणी त्यांची. आता शेवटी ते संतच, त्यांचा आवाज एकदा त्यांच्या कानावर पडला. ते म्हणाले अरे मरायचंच आहे ना,
मग एक 2 मिनटं जे कोण आलेले आहेत त्यांचं दर्शन घेऊ आणि मग आपलं देहत्याग करू. म्हणून गळ्यात घातलेला दोर काढला आणि बाजूला ठेवला. चप्पल घातले, तिकडे गेला आणि त्यांना बघितलं आणि डायरेक्ट जाऊन त्यांच्या पायातच तो पडला. ज्या अर्थी त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पायामध्ये लोटांगण घातलं तेव्हाच ज्ञानेश्वर महाराजांना कळलं की काहीतरी गोम आहे. पहाटेचं कोवळं ऊन पडलं होतं, त्यामुळे कोणीतरी एका युवराजाने किंवा एखाद्या राजकुमारीने आपल्याला पायाचं स्पर्श केला आहे असं त्यांना जाणवलं. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणले की बाळ उठा. तर तो उठायलाच तयार नाही. म्हणला राजकुमार उठा, तो उठायलाच तयार नाही. शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की अरे मुला उठ. आणि असं ऐकल्या त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या अश्रूंचा जणू अभिषेकच त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाला त्यांनी अभिषेक केला. आता हे झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना पक्का कळलं की काय गोम आहे. त्यांनी त्याला स्पर्श केला आणि सांगितलं मुला उठ. तर तो रडत रडत म्हणाला अहो महाराज मी मुलगा नाही आहे, हो मी मुलगी आहे. ते म्हणाले होऊच शकत नाही, तू मुलगाच आहेस, मुला उठ. आणि खरोखर असं झालं की ज्ञानेश्वर महाराजांच्या स्पर्शाने इतकी वर्ष जो 25 वर्ष जो मुलगी बनून जो मुलगा फिरत होता तो खरोखर त्याचं रूपांतर मुलामध्येच झालं. तेव्हा सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं की ही तुमची उच्च अवस्था कशामुळे झाली. तर तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी देखील हेच उत्तर दिलं की गोविंद गोविंद नामाचा छंद म्हणजेच नामस्मरण, नित्य नामस्मरण मी जेव्हा केलं त्यामुळे माझ्या मनाची अशी स्थिती झाली, मी उच्च स्थितीला प्राप्त झालो आणि म्हणून हे सगळं घडलं. विठ्ठला 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 विठ्ठल. हो गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. सांगण्याचं तात्पर्य असं की जर नित्य रूपाने जर आपण गोविंद गोविंद या नामाचा छंद जर आपल्या मनाला लावला तर आपणही या उच्च स्थितीला प्राप्त होऊ शकतो. मग सगळ्यांनी असा प्रश्न विचारला की उच्च स्थितीला प्राप्त झाल्यानंतर नेमकं काय होते. ह्याचं उत्तर महाराजांनी दुसऱ्या चरणात दिलं. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. वेदनाये देवा दया, गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ज्या अर्थी गोविंद गोविंद असा एकच शब्द 2 वेळा या वाक्यामध्ये या अभंगामध्ये आला आहे, त्या अर्थी जर 2 शब्द एकाच वाक्यात लागोपाठ आले तर त्याला दोष लागतो. पण त्याच्यासाठी एक कारण असं असते की भले शब्द सेम असतील पण त्याचा अर्थ वेगवेगळा असला तर त्याला दोष लागत नाही. तर आपण या अभंगात बघितलं की गोविंद गोविंद, तर ह्यातला पहिला गोविंद जो आहे ना तो म्हणजे जे आपण जे नामस्मरण आपण करतो, मग भले ते कृष्ण असू द्या, राम असू द्या, वासुदेव असू द्या, हरी असू द्या, काहीही असू द्या, तर त्याला संबोधून त्याचं एक प्रतिकात्मक शब्द म्हणून गोविंद असं लिहिलेलं आहे. आणि जो दुसरा गोविंद आहे त्याचा अर्थ असा होतो की त्या शब्दाला जर आपण फोडलं तर ते 2 अक्षर आहेत, गो आणि विंद, गो आणि विंद. तर ह्याचा अर्थ असा की आपले जे इंद्रिय आहेत ना त्या इंद्रियावर आपला कंट्रोल पाहिजे, त्या इंद्रियावर आपलं नियंत्रण पाहिजे. आणि एकदा का आपल्या इंद्रियावर आपलं नियंत्रण आलं त्यानंतरच तुम्ही गोविंद या नामाचा नामस्मरण करा. म्हणून गोविंद गोविंद. बरं, दुसरं असं की हे जे 2 शब्द आलेले आहेत
त्याला जर दोष लागू नये तर त्याच्या पाठचं अजून एक कारण असं आहे की हे नाव एकदा तुम्ही आदराने घ्या आणि हे नाव एकदा तुम्ही आवडीनेही घ्या. आपण आदराने कोणाला नाव घेतो? आपल्या आईवडिलांचं, आपल्या गुरुवर्यांचं नाव आपण आदराने घेतो आणि आपल्या पत्नीचं, आपल्या मुलांचं नाव आपण आवडीने घेतो. तर तसंच गोविंद गोविंद हे जे नाम आहे ना, हे आपण आवडीनेही घ्या आणि आदरानेही घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, गोविंद गोविंद या नावाचा मना लागलिया छंद, ज्या अर्थी लागलिया हा शब्द आलेला आहे, म्हणजे मी ह्या नावाचा छंद लावला शब्द आला म्हणजे ह्याच्या आधी छंद नव्हता. बरोबर की नाही? मग ह्याच्या आधी मला छंद नव्हता. आता माझ्या पखवाज वादन वर्गामध्ये बरीच मुलं येतात ज्यांना कसलंच ज्ञान नसते, त्याला छंद नसतो. पण एकदा त्याला कळलं, एकदा नीट समजावून सांगितलं की मग तो पखवाज वाजवायला रुची त्याच्या मनात निर्माण होते आणि मग तो वाजवू लागतो, मग शिकवू लागतो. तसा छंद नव्हता, तो लावला गेला. मग तुकाराम महाराजांनाही हा छंद नव्हता आणि तेही जेव्हा नामस्मरण करायला बसायचे ते त्यांचंही आपल्यासारखंच असायचं. आपण नामस्मरण कसं करतो? ओम श्री विठ्ठलाय नमः असं मुखात चालू असते आपल्या, पण आपल्या डोक्यात काय विचार असतात? ओम श्री विठ्ठलाय नमः, EMI भरायचं आहे. ओम श्री विठ्ठलाय नमः, नोकरीवर वेळेत पोचायचं आहे. ओम श्री विठ्ठलाय नमः, वडिलांसाठी काहीतरी करायचं आहे, बायकोसाठी काहीतरी करायचं आहे, मंदिरासाठी काहीतरी करायचं, असे अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये येत राहतात. आणि नामस्मरणासाठी जे इंद्रियावर आपला ताबा पाहिजे, जे नियंत्रण पाहिजे ते आपल्या मनात नसते. म्हणून तुकाराम महाराजांनाही असाच प्रॉब्लेम येत होता. तेव्हा तुकाराम महाराजांनी एक छोटीशी युक्ती केली. त्यांनी सांगितलं आपल्या मनाला की अरे मना, जेव्हा पण मी नामस्मरण करायला सुरुवात करतो तेव्हा तू असे वेगवेगळे विचार माझ्या मनामध्ये येतात, तर आपण एक काम करूया, चल मी तुला घेऊन पंढरपूरला जातो, एकदा तरी तू चल पंढरपूरला. मन म्हणाला आपल्याला या भानगडीतच पडायचं नाही, हे पंढरपूर वगैरे जे काय आहे ना तुझं तू बघ, मला काय घेऊ नको. आपले जे मित्रमंडळी असतात ते आपल्याबरोबर नेहमी असतात, पण भजनाची किंवा मंदिरात जाण्याची वेळ आली का एखादा आपल्या ग्रुपमध्ये असा असतोच की तो टिंगलटवळ्या करायला येईल, बाईकवर फिरायला येईल, जेवायला येईल, पण मंदिरात जायचं बोललं की तो येत नाही. तर तसंच या मनाचं नेमकं असते. तर असंच एकदा मित्र बसले होते 5-6 जण आणि आषाढी वारीचा तो वेळ होता. तेव्हा सगळ्यांनी ठरवलं की आपण वारीला जाऊया, छानपैकी वारी करूया यावर्षी. आणि तो मित्रही आला तिकडे आणि त्या मित्राला त्यांनी सांगितलं की अरे चल रे, तू पण चल एकदा, आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला आहे छान. तो म्हणाला मी काय येणार नाही, मला काय ते वारी बिरी काय पटत नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. पण आता शेवटी मित्रच, त्यांनी इतका आग्रह केला की चल रे, काय होते, एकदा तर चल, इकडे बसून नाहीतरी काय करणार, आम्ही पण नाही होत, तर तू चल एकदा. तर त्यांच्या आग्रहाला बळी पडून तो तयार झाला की बाबा येईन, पण एकदाच येईन, जास्त वेळा मला फोर्स करू नका. ते म्हणाले ठीक आहे. लगेच प्लॅनमध्ये चेंज करण्यात आला. STने जाणारी मंडळी त्यांनी लगेच सुमो बुक केली की बाबा आपला मित्र येतोय, पहिल्यांदाच येतोय. मनाला आनंद वाटला की बाबा आपल्या हातून काहीतरी पुण्य घडलं की एखादा व्यक्ती वारीला येतोय नवीन. ठीक आहे, दिवस ठरला, निघाले ते लोक, पंढरपूरला पोचले वारी करून. आता त्यांनी असं सांगितलं की बाबा पंढरपूरला प्रथमतः आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करावं लागते. तो म्हणाला बघा तुम्ही पंढरपूरला यायचं कबूल केलं होतं, स्नान बिनची काय भानगड मला सांगू नका. तो म्हणतो अरे सोड ना, आता आला आहेस ना तर स्नान करून घे, किती वेळ लागतो त्याच्यामध्ये इतका आहे ना. तो म्हणाला ठीक आहे. त्याला कपडे वगैरे काढले, स्नानासाठी उतरला. ते म्हणाले असं स्नान नाही, काहीतरी संकल्प करावा लागतो. आजपासून तंबाखू सोडीन, आजपासून दारू सोडीन, आजपासून नामस्मरण चालू करीन, असं काहीतरी असं हातात घ्यायचं आणि ते पाणी सोडून तो संकल्प चंद्रभागेच्या तरी करावा लागतो. ते म्हणाले यार उगी चालू, इकडे भानगड नुसती चालूच आहे यांची. तो म्हणाला ठीक आहे, माझ्या मनाने कुठलाही संकल्प केलेला चालेल का तुम्हाला? त्यांना आनंद वाटला की बाबा पहिले तर हा येतच नव्हता, आता आला, स्नानही करायला तयार झाला आणि स्वतःहून संकल्पही करायला तयार झाला. म्हणले ठीक आहे. सगळ्यांनी त्याच्या पायाच पडले की बाबा महाराज तुम्ही आता संकल्प करणार. ठीक आहे म्हणले, ऐका मी काय संकल्प करतो. तो पाणी घेतला हातात आणि सगळ्यांकडे बघितलं आणि सांगितलं इथून पुढे कोणी कितीही फोर्स केला
तर मी पुन्हा पंढरपुरात येणार नाही आणि पाणी दिला सोडून. आता हा काय संकल्प असतो का महाराज? परंतु दृष्टांत जाऊ द्या. खरी गोष्ट अशी घडली की तुकाराम महाराजांनी आपल्या मनाला गोडी लावली की तुम्ही एकदा तरी माझ्याबरोबर पंढरपूरला चला. आणि असं करून तुकाराम महाराज आपल्या मनासोबत पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेले, हा सगळा विधी आटपला आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी गेले. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि मनाची जी अवस्था झाली ती फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला किणा गेला, भाग गेला किणा गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग गेला किणा गेला, भाग गेला किणा गेला. तर जेव्हा जगन्नाथ महाराजांनी इथे आगमन केलं तेव्हा माझ्या मनाची स्थिती तुम्हाला सांगतो की आपण कुठेतरी क्रिकेट खेळत असताना एखादी 50 रन्स बनवाव्यात आणि पॅव्हेलियनकडे बघावं तर साक्षात सचिन तेंडुलकर आलेले आहेत. तर तशी माझी मनाची परिस्थिती आता झालेली आहे. तर अभंगाकडे वळूया, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर मनाला त्यांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडवलं आणि ते मन तिथेच स्थिरावलं की बाबा आता मी परत तुला कधीच बोलणार नाही की तू नामस्मरण करू नको. तर अशा प्रकारे गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई. कुंडली कमल हरि श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री गुरु शांताराम भाऊ महाराज, जय जय गोपाल कुमार, जय जय गोपाल कुमार, विठोबार कुमार, जय जय गोपाल कुमार.
जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया वेदनाही देवातया. तर आपणही आपल्या मनाला गोविंद गोविंद या नामाचा छंद लावला. जसा भाऊरायांनी त्यांच्या जीवनात नामस्मरणरूपी जे बीज लावलं, जे भजनरूपी बीज लावलं, त्याचं फळस्वरूप हे आज आपल्या यासमोर असलेल्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. तसंच आपल्या जीवनातही अशी प्रगती हो, अशी मी भाऊरायांचरणी प्रार्थना करतो. आणि आज जी मला संधी मिळाली त्याच्यामागे भाऊरायांचं फार मोठं योगदान आहे. भाऊरायांच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. आणि मारुती मामा, अण्णा आणि माझे नाना विठ्ठल विठ्ठल प्रेमे पाझरती लोचन आनंदले मन. तर ही जी सेवा जी घडली ना, ती आमच्या अण्णांची पुण्य आहे आणि माझ्या वडिलांची सेवा, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर आज जी झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि भाऊरायांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आमोरी रे तुरे वासुरे वंदरे करा क्षमा महाराज महाराज तुम्ही नावी विचारला अधिकार तुला करा क्षमा महाराज महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा महाराज महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगमाऊली, ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम. जय श्रीराम.